नमस्कार सर्वांचं स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, आज एक खूप महत्त्वाचा अपडेट आहे. 7 ऑक्टोबर 2025चा या तारखेचा हा अपडेट आहे. अपडेट हा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निघालेला आहे. ठीक आहे, तर 5-6 दिवसापूर्वी हा जो GR आहे पब्लिश झालेला आहे. तर काय सांगतो ही माहिती तर पाहून घेऊया. NHM कर्मचाऱ्यासंदर्भामध्ये हे अपडेट आहे. तर जे कोणी NHM कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा अपडेट असणार आहे. कारण NHM मध्ये प्रॉब्लेम असा आहे की कंत्राटी जॉब असल्यामुळे शासन काय करतं, थोडंसं दुर्लक्ष करतं. खालच्या स्तरावर जे आहे त्या ठिकाणी पेमेंट जे आहे लवकर होत नाही. त्यामुळं शासनाला खूप साऱ्या अशा काही त्यांना कंप्लेंट गेल्या तर मग त्या कंप्लेंटमुळे शासनाने वरच्या स्तरावरून एक पत्र काढलेलं आहे की जे पत्र काय सांगतंय पहा. तर पहा, यामध्ये नियमित कंत्राटी सेवेतील अधिकारी जे काय असतील कर्मचारी यांचे वेतन नियमितपणे अदा होण्याबाबत. तर पहा, यामध्ये मोस्टली नियमित आणि कंत्राटी हे दोन जे शब्द यूज केलेले, यामध्ये नियमित लोकांचे शासन पेमेंट लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतं. पण या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी जे आहेत यांचे पेमेंट बऱ्याच लेट होतात. तर मोस्टली हे त्यांना जास्त आदेश देऊन त्यांना जास्त प्रेफरन्स देऊन पत्र काढलेलं आहे. तर पहा काय सांगतं यामध्ये, परिपत्रक काय सांगतो. 7 तारखेचं हे पत्र आहे. तर पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे महाराष्ट्राचं विविध यामध्ये क्षेत्रीय आस्थापनावर बऱ्याच योजना अंतर्गत दैनिक कामकाजासाठी कंत्राटी अधिकारी कर्मचारी नेमलेले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याचे वेतन मानधनासाठी आरोग्य विभागाच्या संबंधित योजनेच्या जी काही निकषाखाली अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्यात येतो. कोणत्याही योजनेमध्ये असेल, योजना असेल किंवा स्कीम असेल, कोणताही प्रोग्राम असेल, जे काही असेल ज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट काही पेमेंट देतं, त्यानंतर काही स्टेट गव्हर्नमेंट पेमेंट देतं. ज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं पेमेंट हे तारखेला त्या तारखेला वरून येत राहतं, स्टेट गव्हर्नमेंट पण रिलीज करत राहतं. पण खालचे स्तरी जसं आहे डिपार्टमेंट, जसं जिल्हा परिषद असेल, त्यानंतर मग खाली जे काय सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वगैरे असतील, तर या ठिकाणी जेव्हा पेमेंट येतं तेव्हा पेमेंट यायला थोडासा लेट होतं. तर मग त्यांना आदेश होऊन यांनी काय सांगतं आहे की तथापि क्षेत्रीय कार्यालयातील विविध आस्थापनावर कार्यरत नियमित किंवा कंत्राटी कर्मचारी सेवेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याची बाब शासनाच्या निर्देशनास आली असून, म्हणजे शासनाला ही गोष्ट कळाली आहे की बाबा की शासनाकडून जे पेमेंट आहे खाली कर्मचाऱ्यांना, कंत्राटी असतील किंवा नियमित असतील, तर त्यांना कर्मचाऱ्यांना काय तसेच पेमेंट जे आहे वेळेवर होत नाही आहे असं शासनाला निर्देशनास आलेलं आहे. तर त्यामध्ये तसेच लोकप्रतिनिधीमार्फत जे कोणी असतील त्यांच्यामार्फत देखील वेळोवेळी शासनास तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आता ज्या ठिकाणचे एखादा एरिया असेल, एक सिटी वगैरे असेल, त्या ठिकाणची पेमेंट वगैरे झाली नसेल, तर मग तिथले जे कोणी नेते लोक वगैरे असतील त्यांनी या शासनाला वगैरे विनंती केली असेल किंवा मग पत्राद्वारे वगैरे कल्पना दिली असेल की ह्या ठिकाणी पेमेंट वेळेवर होत नाही आहे म्हणून. तर त्यामार्फत त्या शासनाला ती माहिती भेटलेली आहे. तर शासन यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय आस्थापनावर कार्यरत सर्व अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा वेळेवर व्हावे याकरिता संबंधित कार्यक्रम प्रमुखांनी जे कोणी असेल त्या डिपार्टमेंटचा हेड जो कोणी असेल जागरूकतेने वेळोवेळी आढावा घेण्यात आवश्यक आहे. परंतु विभागामार्फत कार्यक्रम जे काही त्यांचा कार्यक्रम प्रमुख आहे कडून असे आढावे होत नसल्यामुळे क्षेत्रीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्याचे वेतन वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. सबब आरोग्य विभागाच्या सर्व कंत्राटी आणि कर्मचारी आहेत अधिकारी यांचं वेतन वेळेवर व्हावे याकरता कार्यप्रमुख, सहसंचालक व उपसंचालक यांनी आता पुढे येऊन काय केलं, यांना याद्वारे निर्देशित करण्यात येते की जे मेन लोक आहेत त्यांनाच या ठिकाणी डायरेक्ट सांगण्यात आलेलं आहे की कार्यप्रमुख असेल, त्यानंतर उपसंचालक असतील, सहसंचालक असतील, यांना निर्देश देण्यात येते की प्रत्येक महिन्याला आपल्या अधीनस्थ असणारे सविस्तर आढावा घ्यावा आणि कर्मचाऱ्यांचे वेतन अनुषंगिक ज्या ज्या समस्या असतील त्यांचे प्रामुख्याने निराकरण करावे. आता पहा, असे काही पोस्ट आहेत जसं की उदाहरणामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, ज्या पोस्टचे पेमेंट आणखीन बरेच दिवसापासून होत नाही. त्यानंतर स्टाफ नर्सचे पेमेंट आहेत, ह्या पेमेंट ज्या आहेत इन्सेंटिव्ह असेल, इन्सेंटिव्ह समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचे इन्सेंटिव्ह जे असतात जवळपास 5-5, 6-6 महिने हे पेंडिंग असतात. तर त्यासाठी हे पत्र शासनाने काढण्यात आलेलं आहे. तसेच सर्व उपसंचालकांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या संस्थेच्या कार्यालय प्रमुखाकडून जिल्हा असेल, जिल्हा शल्य चिकित्सक असेल, जिल्हा आरोग्य अधिकारी असेल, म्हणजे सिव्हिल सर्जन, डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन असेल किंवा DHO डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर असेल, त्यांच्या अधीनस्थ असलेल्या संबंधित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या
वेतनाचा मानधनाचा सविस्तर तपशील प्राप्त करून घ्यावा. प्रत्येक पंधरवाड्याला योजनानिहाय उद्देशाखालील जे काही त्यांचा पंधरवाडा ठरतो त्यानुसार वेतन, व्यावसायिक सेवा, कंत्राटी सेवा इत्यादी अपेक्षित खर्चाचा आढावा घेऊन मंडळाने मासिक मागणी संबंधित कार्यक्रम प्रमुख, सहाय्यक संचालक, लेखा व लेखा यांना 1 तारखेपर्यंत अवगत करावे. तर ही एक गुड न्यूज आहे पहा. ज्यांचे आरोग्य विभागामध्ये सॅलरी वेळेवर होत नव्हती तर त्यांच्यासाठी हे शासनानं आता ह्या महिन्यामध्ये 6 तारखेला पत्र काढलेले आहे की ह्या 6 तारखेच्या पत्राला म्हणजे हे जे पत्र आहे हे पत्र असं सांगते की शासनाने जे सहसंचालक, उपसंचालक वगैरे आहेत यांना हे पूर्ण डायरेक्टली माहिती सांगितली की तुम्ही तुमच्या पंधरवाड्यामध्ये खालच्या स्तरावर वैद्यकीय अधिकारी असतील, त्यानंतर DHO असतील, सिव्हिल सर्जन वगैरे हे जे कोणी आहेत यांना अशी कल्पना द्या की त्यांच्याकडून जे काही पेंडिंग वगैरे आहे त्या त्यांच्याकडून नसलं पाहिजे. जे काही सॅलरीचं वगैरे आहे 1 तारखेपर्यंत अवगत करावी असं या ठिकाणी माहिती संचालकाला वगैरे हे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढं काय माहिती ते पण पाहून घेऊ आपण. तर पहा, लेखा व लेखा परीक्षा पुणे यांनी वेतनासाठी प्राप्त निधी मागण्याचा विचार करून मागण्याची प्रमाणात संबंधित उपसंचालकांना निधी वितरित करावा. जर तुमच्याकडे आता ह्या सर्व गोष्टी फायनान्शियल गोष्टी आहेत त्या संबंधित उपसंचालकांनी प्राप्त निधी त्यांच्या आधीच असलेल्या कार्यालयास त्याच दिवशी निधी वितरित करून संबंधित महिन्याशी देयके अदा झाल्याबाबतचे अहवाल सहाय्यक संचालक, लेखा व लेखा परीक्षा पुणे यांना सादर करावा. असं या ठिकाणी काय सांगितलं आहे, ज्या ठिकाणी जिल्हास्तरीयवर निधी वगैरे नसेल तर तो निधी काय करायचा आहे, त्यांनी वरच्या याला डिमांड करायचे. त्यानंतर वरचे डिमांड केलेल्याने लगेच त्या ठिकाणी फंड रिलीज करून त्याच दिवशी त्यांचं जे पेमेंट अडकलेलं आहे त्या दिवशी त्यांची पेमेंट वगैरे क्लिअर करून टाकावी असं या ठिकाणी वरून आदेश काढण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट काय सांगतो, कंत्राटी अधिकारी, नियमित कर्मचारी यांचे वेतन मानधन अपवादात्मक परिस्थितीत जास्तीत जास्त 8 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित राहणार नाही. त्यानंतर पुढे काय सांगितले पहा, उक्त सूचनेचे तंतोतंत पालन न झाल्यास वेतन मानधन अदा करण्यास झालेल्या विलंबाची संबंध जी कोणी असेल त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर निश्चित करण्यात येऊन त्याच्या विरोधात वर्तणूक नियमनुसार 1979 नुसार शिस्तभंगची कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर ही खूप चांगली न्यूज आहे. जे कोणी कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी शासनाने या पत्राद्वारे जे कोणी अधिकारी आहेत ज्यामुळे त्या अशा अधिकाऱ्यामुळे सॅलरी वगैरे जे कंत्राटी कर्मचाऱ्याची किंवा नियमित कर्मचाऱ्याची वेळेवर होत नव्हती, त्यामुळं आता ह्या पत्रामुळं जे कोणी असेल ती सॅलरी जी आहे ती लवकर होईल. ती कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी खूप चांगली न्यूज असणार आहे. यामध्ये त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे, जर वेळेवर मानधन अदा नाही झालं सुरुवातीच्या 8 दिवसामध्ये तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे. ते डायरेक्टली होणार नाही, त्यामध्ये तुम्हाला काही वगैरे जे आहेत अधिकाऱ्यावर अगोदर 1-2 नोटीस देण्यात येईल, त्यानंतर ह्या पुढची प्रोसेस होईल. पण एक गुड न्यूज अशी आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांची यामध्ये सॅलरी जी आहे ती लवकरात लवकर होईल. ठीक आहे. तर त्यामध्ये पहा, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने या ठिकाणी पत्र निघालेलं आहे. परत सर्वांना गेलेली आहे. आयुक्त आरोग्य, त्यानंतर राज्य कामगार, मुख्याधिकारी, उपसचिव, सहसचिव, संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक दोन्ही पण, त्यानंतर उपसंचालक, सहसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि निवड नसतीमध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर डेली येतात.